अस्सल मराठमोळे दागिने. तुमच्याकडे यापैकी किती दागिने आहेत? मराठमोळे दागिन्यांचे खूप प्रकार पाहायला मिळतात. यापैकी सर्व नाही, पण काही पारंपरिक दागिन्यांचे प्रकार आपल्या ठेवणीच्या दागिन्यांमध्ये हवेतच. ते पारंपरिक दागिने कोणते? चला पाहूयात. पहिलं म्हणजे तन्मणी. तन्मणी हा दागिना पेशव्यांचा दागिना मानला जातो. पारंपरिक दागिन्यांपैकी हा एक भारदस्त असा दागिना आहे. दुसरा म्हणजे मोहनमाळ. महालक्ष्मीच्या दागिन्यांपैकी हा एक महत्त्वाचा दागिना मानला जातो. हा दागिना कमी वजनाचा असला तरी दिसायला मात्र भारदस्त दिसतो. हा दागिना घातल्यावर एक राजशाही लूक येतो. त्यामध्ये तिसरा म्हणजे कोल्हापुरी साज. कोल्हापूरच्या लोकांनी हा साज मोठ्या प्रमाणात वापरून त्याचे नामकरण कोल्हापुरी साज असे केले आहे. मध्यभागी लोलक असते, त्यास पानडी असेही म्हणतात. चौथा म्हणजे कुडी. सोन्याचे किंवा मोत्याचे 6 ते 7 मणी वापरून केलेल्या फुलासारखा आकाराच्या कर्णभूषणांना कुडी म्हणतात. कुड्या या विवाहित स्त्रियांच्या सौभाग्याचे लक्षण मानले जाते. पाचवा प्रकार हा सर्वात महत्त्वाचा, तो म्हणजे नथ. नथीचे 2 प्रकार असतात. एक संपूर्ण गोल असते आणि दुसरी लंबवर्तुळाकृती असून नाकाच्या एका बाजूस असते. चला तर आपण 6वा प्रकार बघणार आहोत. 6वा प्रकार, त्याचं नाव आहे वज्रटीक. हा पारंपरिक दागिना स्त्रिया पूर्वी जास्त प्रमाणात घालत असे, पण आजही अनेक स्त्रिया हा दागिना आवडीने घालताना दिसतात. 7 नंबरचा दागिना आहे तो म्हणजे तोडे. हा दागिना बांगड्यांपेक्षाही दिसायला जाड असतो. हिरव्या बांगड्यांसोबत हा दागिना घातल्यास त्या स्त्रीचे रूप अधिक खुलून दिसते. नंबर 8चा प्रकार आहे ठुशी. ठुशी या प्रकारात बारीक मणी एकमेकांमध्ये एकदम जवळजवळ गुंफलेले असतात. याशिवाय मोरणी ठुशी, मोहनमाळ ठुशी असे ठुशीचे अनेक प्रकार पाहायला मिळतात. पुढचा प्रकार म्हणजे बुगडी. कानाच्या पाळीच्या वरच्या भागावर घातली जाणारी बुगडी अजूनही स्त्रीवर्गात खूपच प्रिय आहे. आणि 10वा प्रकार म्हणजे चिंचपेटी. चिंचपेटी ही प्रामुख्याने मोत्याची असते. मोत्यांच्या 2-3 माळामध्ये गुंफलेल्या उभ्या पेट्या हेच चिंचपेटीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू ह्या व्हिडिओचा रिस्पॉन्स बघून अशाच नवीन पारंपरिक व्हिडिओसोबत. पुढचा व्हिडिओ आपण पारंपरिक नथीचे प्रकार पाहणार आहोत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.